हार्ट ऑफ टेमघर असं म्हटलं जातं, रॉक ऑफ टेमघर असं म्हटलं जातं. ते म्हणजेच श्याम चौधरी या खेळाडूला पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले अभि चौधरी. अभि चौधरी गोलंदाजी मार्गावर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा आपण ओळूया, अभि हे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. ओ किसन करता बीट करणारा चेंडू टाकलाय अभिने आणि पहिल्याच बॉलवर किसन बीट होत आहेत. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक सुद्धा चांगला हट्टाकट्टा आहे, मजबूत बांधायचा आहे जेणेकरून जास्त चेंडू मिस होणार नाही. दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी, त्याच्याकडे जास्त अनुभव आहे, तो संपूर्ण भारतभर दौरे करत असतोय. ओ ऑन साईडला खेळून काढलाय, स्ट्रेट मिड ऑन मध्ये चेंडू गेलाय. मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसला. एक धाव पूर्ण केली. श्याम चौधरी बघा किती चालाक आहेत. दुसरी धाव करतात ते धावतायत. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2. खातं उघडलं गेलं. धावसंख्या 2. मागच्याच 2024 मध्ये श्याम चौधरी या खेळाडूला कोलकाता येथील त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतो. ओहो, चांगला हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला मिस करतोय. 1 धाव पूर्ण केली किसन या बॅटरने. धावसंख्या 3. चेंडू टाकून चालत या षटकामध्ये 3 आणि धावा सुद्धा 3 आहेत. आज क्रिकेटचंच वेळ सर्मणास लागलंय. सकाळ झाली की झाली लगेचच आपल्या क्रिकेटचं सामान साहित्य कुठे आहे याचं निरीक्षण करतायत प्रत्येक खेळाडू. पूर्वी 11 खेळाडू मिळून 1 ते 2च बॅट असायच्या. आता एका खेळाडूकडे 5 ते 6 बॅट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. हे परिवर्तन झालं क्रिकेटमध्ये, परंतु शिस्त थोडीशी बाकी आहे. पूर्वी वेळेवर मॅच सुरू व्हायच्या तेव्हा कॉलिंगचं, संपर्काचं साधन फार कमी होतं. आता संपर्काचं साधन अधिक आहे, मोबाईल आहेत, परंतु संघ वेळेवर येताना दिसत नाही. एक खेळाडूंना जमा करण्याकरता भरपूर मेहनत घ्यावी लागते एखाद्या कॅप्टनला. मॅचकडे होऊया. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. श्याम चौधरी स्ट्राईक इनकडे. डावखुऱ्यात हाताचा विस्फोटक खेळाडू आहे, ज्याचा खेळ आपण अनेक मॅचमध्ये बघतायत. कोळ्या गटामधून सुद्धा चांगली स्पर्धा त्यांनी गाजवले. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असो, ओहो, आता हा चेंडू कव्हर्स मध्ये वळवला जातोय. 1 धाव पूर्ण केली श्यामने. एका धावेनेशी आपलं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या झाली 4. आदरणीय सन्माननीय रवींद्र गुळवी सरांचं या ठिकाणी आगमन झालं. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ज्युनियर यांच्याकरता त्यांच्याकडून ट्रॉफीज उपलब्ध झालेत. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. रवींद्र गुळवी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्युनियर संघ जे खेळताना दिसतील आणि त्या टीमसाठी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर करता आकर्षक ट्रॉफीज त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. होईया मॅचकडे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडला आणि त्याचा फायदा उचलताना बॅटर 1 धाव पूर्ण करतायत. किसन एका धावेनेशी पुढे सरकतायत. धाबा लागल्या जात आहेत त्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धाबा बॅटिंग करणाऱ्या नाना स्पोर्ट्स टेमघर संघाच्या. जय हनुमान सारवली टीम सुद्धा एक मजबूत टीम म्हटली जाते. ज्या पद्धतीने आदर्श कर्णधार त्यांचा दिसला मला. खरोखरच आदर्श कॅप्टन जर असला ना तर मग ते 11 खेळाडू अगदी योग्य पद्धतीने खेळ करत असतात. अद्वैत 11 पिंपळघर विरुद्ध प्रांशी 11 ठाकरेचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. पुढील होणारा मॅच या 2 टीम दरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. षटक क्रमांक 1 सुरू आहे. धाबा आहेत धावफलकावर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाच्या. बिनबाद 5. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल वाईट बॉल घोषित केलाय मुख्य पंचांद्वारे. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या आहे ती 6 धाबा. अभि आतापर्यंत चांगले चेंडू टाकले होते. 5 चेंडू प्रभावी टाकलेत. 6वा चेंडू त्यांनी स्वेर टाकलाय आणि त्याचा फायदा झालाय. आता थोडासा शॉर्ट बॉल होता, फक्त फ्लिक केलं, मनगटाच्या मदतीनं चेंडूला वळवलं काऊ कॉर्नर क्षेत्रात. 1 धाव तो पूर्ण करतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलंय आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती 7 धाबा. 7 आफ्टर 1 ओव्हर.
डीजे मास्टर आमच्यासोबत जोडले जाणार नाही. धावसंख्या धावफळकावर झाली आहे ती 7 धाबा. संदेश आमच्यासोबत जोडले जात आहेत. थोड्याच वेळानंतर संदेश यांना सुद्धा तुम्ही बघणार आहात. धावसंख्या 7. आता गोलंदाजी मार्गावर कोण असेल? स्ट्राईक इनकडे श्याम चौधरी पुन्हा येणार. सागर भोईर याच्यावर विश्वास दर्शवला जातोय. एक एक्सप्रेस गोलंदाज आहे, अनुभव त्याच्याकडे जास्त आहे. त्या अनुभवाचा फायदा त्यांच्या टीमला होऊ शकतोय. कॅप्टन्सी खूप चांगली केली कॅप्टनने. अजूनही सळक 3 फलंदाज त्रिफळाचीत करण्याचा विक्रम हा सागर भोईर या खेळाडूच्या नावावर आहे आणि त्याच्याच हातामध्ये आता चेंडू असेल. शरीर वाढलंय परंतु गुणवत्ता तीच आहे. चांगली गुणवत्ता तो मैदानाच्या आतून दाखवत असतो आणि त्याला आता बघूया आपण कशा पद्धतीने ह्या मॅचमध्ये तो गोलंदाजी करेल. दोन्ही इनकडून गोलंदाजी करतायत. दोन्ही इनकडून गोलंदाजी होतोय. कॉमेंट्री बॉक्स इनकडून सुद्धा आपण गोलंदाजी बघितली. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इनकडून सुद्धा आपण गोलंदाजी बघितली. चांगलं मैदान आहे. चोहे बाजूने चांगल्या सीमारेषा बघायला मिळत आहेत आणि कटआउट्स उजव्या बाजूला आपण बघितलं तर ती कटआउट सुद्धा बघायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने पत्र्यांचा तुम्ही उल्लेख केला. होई आता नेमकं काय कशा पद्धतीने खेळ होतोय, कारण वेळ जास्त वाया जातोय. टाइम इज मनी. वेळ कुणासाठी थांबत नाही, त्याकरता आपण वेळेचं बंधन आहे त्या बंधनामध्येच राहा. श्याम चौधरी स्ट्राईक कडे. ओ पुढे होऊन थोडंसं खोदून काढले चेंडूला. यॉर्कर चेंडू टाकायचा होता गोलंदाजाला. श्याम चौधरी मागच्या 2024 मध्ये कलकत्ता येथील मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला मी पाहिलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे तो करत असतोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की रॉक ऑफ टेमघर असा त्याचा उल्लेख होतोय. एक हसरा चेहरा आहे. नेहमीच भेटीगाठी होत असत श्यामच्या आणि आज सुद्धा ते या मैदानावर जेबी ट्रॉफी खेळण्याकरता उपलब्ध झालेत. विक्रम सुद्धा त्यांनी बनवलेत. अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. स्ट्राईक इनकडे किसन आहे, तो सुद्धा एक चांगला खेळाडू. गोलंदाज सागर तयार. किसन याने या चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता चूक नाही झाली. विकेट मिळाली. 2 फिल्डर होते तिथे. हा झेल टिपला गेलाय आणि रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. बघूया. एकाने सोडली आणि दुसऱ्याने पकडली. हे तुम्ही बघू शकतात. हेलिकॉप्टर उडवायचं होतं आणि त्याच पद्धतीचा फटका. बराच वेळ चेंडू हवेत होता. ओहो, हे बघू शकतायत मिलीजुली सरकार दोघांनी मिळून हा झेल टिपलाय. याचाच अर्थ आता दबाव टाकण्याकरता ही विकेट्स फार महत्वाची ठरेल जय हनुमान स्पोर्ट्स सरिवली टीमला. नामवंत संघ आहेत. दोन्हीही संघ एकमेकांना विरुद्ध चांगला खेळ करताना दिसलेत यापूर्वी सुद्धा. श्याम चौधरी आता मनामध्ये विचार करत असेल की माझी आक्रमकता आता दाखवावीच लागेल. नवीन बॅटर आलेत यश पाटील, हे सुद्धा विस्फोटक खेळाडू आहेत. ज्याच्या वेळेस मी त्यांना बघायचो. यश पाटील आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. बघूया कशा पद्धतीने त्यांचा खेळ होईल. चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहेत. प्रेक्षक सुद्धा समोरच्या स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी वरून या मॅचला बघतायत, आनंद घेतात, लुटतायत. समर्थन जास्त आहे प्रेक्षकांचं. सागर चांगले बॉल टाकतायत. फुल लेंथ बॉल होता. चेंडूला खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जातो श्याम चौधरीद्वारे आणि 2 धावा होतात पूर्ण. नवीन बॅटर किसन मात्रे आलेत. किसन बाद झाल्यानंतर किसन मात्रे नवीन बॅटर आलेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 10. 1 षटक आणि 3 बॉलची समाप्ती. किसन मात्रे स्ट्राईक कडे. आता सागर थोडेसे चुकले जात आहेत. एक सफलता मिळवली सागरने. रेकॉर्ड्स आहेत सागरच्या नावावर. विकेट हॅट्रिक आणि ती सुद्धा त्रिफळाचीत. तिन्ही फलंदाज त्रिफळाचीत केले होते त्याने. हा एक विक्रम आहे त्याच्या नावावर. सध्या चांगली गोलंदाजी करतायत
चांगला बॉल वाईड लाईनच्या वरून हा चेंडू गेलाय आणि त्यामुळेच फलंदाज फक्त बघत राहिलाय. गुड बॉल. हे सातत्य पाहिजे संदेश, जे सातत्य आपल्याला या गोलंदाजाने राखलेलं दिसून येतंय. सागर भोईर गोलंदाजी करतोय. डाव्या बाजूला लहान मुलं त्या पडद्याजवळ आहेत, प्लीज आपण बाजूला बा, तिथून उठायचं आहे. ओ वाईड यॉर्करचा मारा, ब्लॅक होल डिलिव्हरी. याच दरम्यान जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय पूर्णतः बॅटर किसन मात्रेला. धाव संख्या थांबली आहे, धाव संख्या आहे ती 10. 1.5 बॉलची समाप्ती. 4 षटकांचा हा मॅच होतोय. कमबॅक करून गेलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. डाव्या बाजूला जे वॉलवर प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती करतोय आपण तिथून उठा. हा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेलाय. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने तुम्ही वर्णन केलं या गोलंदाजाचं सागरचं, सागर खरोखरच संघाच्या हितार्थ चांगली गोलंदाजी करून गेलाय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 10. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील, तरच एक चांगलं टार्गेट समोरच्या संघाविरुद्ध उभं केलं जाऊ शकतं. समोरचा संघ जय हनुमान सरवली संघ टीम मीटिंग करतायत. त्यांचे पाठीराखे जास्त आहेत, समर्थक जास्त आहेत. जास्त वेळ वाया जाईल असं काही करू नका, कारण डिसिप्लिन तुम्ही नेहमीच दाखवताय. ही चर्चा संदेश पाटीलने आमच्यासोबत केली होती, तोच आदर्शपणा आज सुद्धा आम्ही तुमचा पाहू इच्छितो. 12 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. श्याम चौधरी हट्टाखट्टा मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. बडा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. सागर भोईर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कदाचित असतील काय, नाही, थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये जाताना दिसतात ते. दोन्ही टीमचे कॅप्टन या आता. अद्वैत 11 पिंपळघर विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात प्रिन्सी 11 ठाकरेचा पाडा. टॉस डिया, गोलंदाजाला निखिल श्याम चौधरी करता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल श्यामने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलाय. आणि ह्याच बरोबर ही एक धाव मिळाली अतिरिक्तच्या स्वरूपात. एका धावनीची धावसंख्या पोहोचली ती 11 वर. आमचे स्कोरर मयूर पाटील पुन्हा परतलेत आणि चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. फुल टॉस बॉल केलाय हल्ला आणि वाढलाय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. 6 स्कोर लेग पट्ट्याबाहेर या चेंडूला पाठवून दिलाय. फुल टॉस आला तर श्याम सोडणार नाही आणि श्यामने गोलंदाजाला लगेच तोडलाय. नक्कीच शुभ आगमन झालेला आहे. भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव सन्माननीय संदेश श्रीपत वखारे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. भिवंडी रुरल नक्कीच प्रीमियर लीग आपण बघितली होती, अर्थातच BRPL चे आयोजक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. या अर्थातच संदेश वखारे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. चांगले समालोचक आहेत. नक्कीच सोबतच आपण पाहतोय सुनील पाटील, रोहन पाटील, विक्रमजी नाईक आणि सुभाष धुमाल किंग ग्रुप. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी तालुका सन्माननीय संदेशजी वखारे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानबन व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आज संपूर्ण आमचे समालोचक परिवार जे आहे आज या मुख्य व्यासपीठावर आल्या, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सुभाषजी धुमाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कौशल क्रिएशन स्कोअर बुक जर आपण बघितलं तर अतिशय चांगलं सुटसुटीत त्यांचं स्कोअर बुक बघायला मिळतं आणि ती चर्चा जास्त होत आहे. एक संगणक समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संदेश वखारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात आणि संपूर्ण टीम त्यांची आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. होई आपण इथे या 4 धावा मिळतात बॅटच्या मदतीनं आणि धावसंख्या पोहोचली 21 वर. स्कोर मोजवान 21, धावसंख्या 21. 2.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. अजूनही लढत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू.
ओ पिचिंग चांगली होती. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. अपील कुठे करतायत? खरोखर असं एक वेगळं दृश्य बघायला मिळालं इथं गोलंदाजाच्या वतीने. बॅटच्या मदतीनं एक धाव तर मिळाली, जरी पायावर आदळला असता तरी इम्पॅक्ट हा आउटसाइड द ऑफ स्टंप होता. एक अतिरिक्त धाव मिळाली, एक धाव मिळाली. एका धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली 22 वर. 2.4 बॉलची समाप्ती, 2.3 बॉलची समाप्ती आहे. 3 चेंडू अजूनही शेष आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. समालोचक परिवाराचे सदस्य ज्यांना तुम्ही बघतायत, सुनील पाटील, रोहन पाटील, विक्रम नाईक, शोभाजी धुमाळ आणि अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी तालुका संदेश वखारे सरांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत केलं जात आहे. इथे षटकर्णीशी हे स्वागत होते आलेल्या पाहुण्यांचं. बिग बिग बिगी सिक्सर. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्येला आकारणी. धावसंख्या 1/28 धाबा. भिवंडी प्रीमियर लीग, भिवंडी रूरल प्रीमियर लीग मध्ये त्यांचं खूप शानदार आयोजन होतं आणि चांगले समालोचक म्हणून त्यांना पाहिलं जातं. बिहार आणि म्हणूनच संदेश म्हणतात की मेरी आवाज मेरी पहचान. संदेश वखारे सरांकडता त्यांची टीमचं स्वागत करूया. वेलकम. शुभागमन होत आहे. करण भुईर आणि हिमांशू भुईर यांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. वेलकम गणेशजी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची आज मांदी आली या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. संदीप सर, मॅच देखील तितकाच मोठा आहे आणि पाहुणे देखील तितकेच मोठे या व्यासपीठावर इथे पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट हिमांशू भुईर, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. पुढचा बॉल, मोठा फटका, चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी तितकी नाही, त्यामुळेच परतावा लागेल या बॅटरला. एका षटकारानंतर आता बॅटर आउट होतोय. 2 गडी बाद, धावसंख्या 28. किसन मात्रे बाद होत आहेत. फटका तर चांगला होता, परंतु तो आकाशामध्ये जास्त काळ राहिला. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने आले होते. झेल टिपलाय आणि महत्वपूर्ण बॅटरला बाद केलं जातं. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ग्रामीण संघांसाठी एक सुंदर अशी प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक ज्या ट्रॉफ्या आहेत ते हिमांशू भुईर आणि करण भुईर यांच्या माध्यमातून मंगलमूर्ती सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीकरण खूप चांगलं आहे कारण की दोन्हीही संघ बलाढ्य आहेत आणि चांगला खेळ नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या टीम टिमगर बॅटिंग करत आहे आणि फिल्डिंग करताना सरोली टीम संघाला आपण पाहतोय. आणि टिमगर संघाला दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद, धावसंख्या 28 झाली आहे. 2 षटका आणि 5 बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल असेल. दोन्ही टीमचा याआधीच आम्ही कॉल केलाय, चर्चा करणार आहोत. हा चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद, 29 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. तत्पूर्वी आपण आमंत्रण देऊया अद्वैत 11 पिंपळघर विरुद्ध फ्रान्सी 11 ठाकऱ्याचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सटिया. संदेश, काय वाटतं? 29 धाबा झालेत, 2 गडी बाद झालेत. नक्कीच धाबा बनू शकतात कारण की बॅटर श्याम चौधरी खेळपट्टीवर आहे आणि तुम्ही आपल्या टीममध्ये पाहतायत आमचे मित्र संपूर्ण आज समालोचक परिवार इथे उपस्थित झालेला आहे. खऱ्या अर्थाने संदेश वखारे यांचं आम्ही कौतुक करू, ज्यांनी या संपूर्ण भिवंडीचा क्रिकेट या भिवंडीच्या बाहेर देखील घेऊन गेले. BRPLच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण खेळाडूंना त्यांनी प्राधान्य दिलं आणि या भातवड टेमगरपाडा गावचे देखील खेळाडू त्यांच्या स्पर्धेमध्ये खेळले होते सर, हे देखील विसरून चालणार नाही आहे. आणि आवर्जून हरी जोशी त्यांना वेलकम करण्याकरिता बघितलं आपण व्यासपीठाच्या खालती गेले होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे संदेश वखारे आणि संपूर्ण आमचे समालोचक परिवार. हे आपण टीममध्ये पाहत आहेत. रवींद्र गुलवी, करण भुईर याला दाखवलं जात आहे, हिमांशू भुईर यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर रोहन पाटील, झिडक्याचा गोड आवाज, पिलंजेचा आवाज आपण पाहतोय, सुनील पाटील यांना दाखवला जात आहे. कम्प्युटर कॉमेंटर सुभाष धुमाल, नेहमी कॉमेंटरी बॉक्समध्ये धमाल असतो. आणि त्यांच्यासोबत विक्रम सर जे पंच आहेत या भिवंडी तालुक्यातील नामांकित असे पंच, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सर्व पाहुण्यांना सनी भोईरा देखील आपण बघितलं व्यापीटाईजवर. बॅक टू क्रिकेट.
यस चर्चा पुन्हा करण्याकरता आपण येऊया. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाज झालाय परेश. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, परंतु तो आत वळतोय. बाहेरून आत वळताना चेंडू दिसलाय. यश त्या उद्ध्वस्त केल्यात. यश याला येते अपयश. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 29. इथे आता मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. म्हणजेच या मॅच मध्ये मजा येईल संदेशची. चांगलं काम गोलंदाज परेश करतायत. पहिल्याच चेंडूला त्याने लेग स्टंपच्या दिशेने रिलीज केलं होतं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात उजव्या हाताच्या बॅटर यश याच्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता उतरत आहेत. एका बाजूला श्याम चौधरी. एक षटकार खेचलाय. श्याम चौधरीनी 13 धावा बनवल्या. 13 धावा संख्येवर चांगली खेळी अजूनही त्यांना बनवायची आहेत. न्यू बॅटर इन तेजस चौधरी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. तेजस मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पाहूया कशा पद्धतीने खेळ करतील तेजस. परेश तयार. तेजस अगोदरच पटका खेळण्याच्या तयारीत होते. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण केली. एका धावांची तेजस याने आपलं अकाउंट ओपन केलं. धाव संख्या झाली आहे ती 30. गडीबाद झाले 3 गडीबाद 30 धाबा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये 10 ते 12 धावा बनवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. डावकुऱ्या हाताचा बॅटर श्याम चौधरी याला नामवंत खेळाडू आहे. गुणवंत खेळाडू आहे. संपूर्ण भारतभर दौरे करत असताना खूप चांगलं काम त्यांनी केलंय. फक्त दौरे करून चालत नाही, तर ते दौरे गाजवणे फार महत्वाचं आहे. मी उल्लेख केला की 2024 मध्ये कोलकाता येथे जाऊन सुद्धा हा खेळाडू या आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाव रोशन करणारा खेळाडू आहे श्याम चौधरी. टप्पा बघितला आणि चेंडूला उचलला मिड विकेट पट्ट्या बाहेर. मिळते 6 धावा. आक्रमक रूप आता धारण केलंय. षटकार. स्कोर मूव्स ऑन 36. धाव संख्या 36. अशा प्रकारचे शॉर्ट बॉल जर बॅटरला दिसले तर मग तो त्याच्यावर तुटून पडतोय आणि प्रसिद्ध असा खेळाडू आहे. पूलचे फटके पॉवरफुल खेळत असतो हा खेळाडू. श्याम चौधरी इज ऑन फायर. चांगले धावा त्याने बनवलेत. श्याम चौधरी याच्या बॅटमधून 19 धावा आतापर्यंत आलेत. संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये चांगलं काम त्याचं. धाव संख्या 36. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. दबाव टाकला जातोय परेश याच्यावर. परेशला दबावामधून बाहेर पडावं लागेल. आता फुल पिच बॉल होता. 1 धाव मिळाली. स्कोर लेग मध्ये शतरक्षक फंबल होते. दुसरे धावे करता श्याम तयार आहे आणि काय घडले बघूया. एकच धाव असेल. एकच धाव मिळेल. बॅटर बाद नसेल पण 1 धाव मिळेल श्यामला. एका धावनीची धाव संख्या 37. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा कॉल असेल. अद्वैत 11 पिंपळघर विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. शेवटची वॉर्निंग असेल ही. आले नाही तर मग आणखीन 2 षटकं कमी केले जातील. पिंपळघर टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. काय घडले बघूया. काय घडले बघूया. इथे हा चेंडू डॉट गेलाय. डॉट चेंडू गेलाय. म्हणजेच काय घडलंय. अजून 1 बॉल आहे. 1 बॉल अजून असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस देखील करणार आहोत. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा आणि अद्वैत 11 पिंपळघर टीम. शेवटचा बॉल होता. चेंडू हवेत आहे आणि झेल टिपलाय. याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धाव फळकावर धावा जमा झालेत 37 धावा नाना स्पोर्ट्स टेमघर संघाच्या आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल.
38 धावांचं लक्ष असेल जय हनुमान स्पोर्ट्स अरवली या संघासमोर. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण थेट जाऊया टॉस कडे. चला आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पुढे मॅचचं टॉस करत आहोत. मी ॲडव्होकेट हिमांशू भोईर आणि त्याचबरोबर करण भोईर आणि त्याचबरोबर संदेश वखारे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपण या मॅचचं टॉस आपल्या शुभास्ते करायचं आहे. संदेशजी वखारे आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. करण भोईर आणि हिमांशू भोईर आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. बडा मॅच आणि आज नक्कीच त्यांची उपस्थिती या स्पर्धेला छान लागलेल्या आहेत. BRPLचे आयोजक मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे जोडलेले आहे टॉस बॉक्समध्ये. ओ टू संदीप सर. थँक्यू सो मच समदेशजी वखारे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. ज्या पद्धतीने त्यांचा आपण पदाचा उल्लेख केला, एक चांगले समालोचक आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. मॅच किती षटकांचा असेल? 4 षटकांचा मॅच होतोय. डीजे असा उल्लेख होता, परंतु या टॉस मध्ये आलाय भाविक मंडप डेकोरेटर्स असं. टॉस जिंकलाय फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा या टीमच्या कॅप्टनने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे. टॉस प्रथम जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. प्लेइंग 11 मध्ये आता काय बदलाव केलाय पहिल्या मॅचच्या अनुभवानुसार? नाही, काही चेंजेस नाही असणार. समोरच्या संघाविरुद्ध लढायचं आहे. यंदा एखादी लढत झाली त्यांच्या विरुद्ध? हो झाले. त्याच्यामध्ये काय निकाल हाती लागलाय? जिंकलो आम्ही. तुम्ही जिंकलेत, फायनल मारली आम्ही. फायनल सुद्धा मारले. अरे वा, काय जबरदस्त कामगिरी तुमची झाली. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत अद्वैत 11 पिंपळघर टीमचे कॅप्टन आहेत. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. समोरच्या टीमने फिल्डिंग घेतलेली आहे, याचाच अर्थ तो तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवणार आणि काय तयारी केली या मॅच करता? 50+ बनवू. पहिल्या मॅचचा अनुभव कसा होता तुमच्या करता? खूप छान होता. खेळपट्टी सुद्धा खूप सुंदर आहे. मागे तुम्हाला हरवलं होतं, तोच बदला घेण्याकरता तयारी पूर्णता केली आहे? नक्कीच. नक्कीच केलंय. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. टॉस या ठिकाणी झालेला आहे. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय अद्वैत 11 पिंपळघर या टीमला. होणारा मॅच 4 षटकांचा असेल. प्रेक्षको, तुम्ही कुठेच जाऊ नका. आम्ही थोड्याच वेळात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परततोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत सर्वांना गोड आवाजाने रिझवण्याकरता, मधुर वाणीने भिजवण्याकरता आमचे साथी समालोचक मित्र समदेशजी पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. सामना सुरू होण्या अगोदर आपण काही सन्मान देखील आहे ते देखील करून घेणार आहोत. मात्र मी फलंदाजांना विनंती करेन की आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जय बजरंग चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस डे आणि नाईट ही स्पर्धा खेळली जात आहे. मागच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेचा उल्लेख केला होता की पुढच्या वर्षी ही स्पर्धा नाईटला देखील खेळली जाईल आणि यावर्षी ते करून दाखवलेलं आहे. अभिमन्यू तरे आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज टीम जय बजरंग मित्रमंडळ यांच्या माध्यमातून नक्कीच सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आव्हान जो आहे 38 धावा बनवायच्या आहेत आणि 38 धावा बनवण्याकरिता सरोली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. ॲडव्होकेट हिमांशू भोईर यांचा आपण मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत, ज्याच्या माध्यमातून ग्रामीण संघांसाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकची ट्रॉफी जी आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांचं इथे मेगा सत्कार केला जात आहे. पंचांना विनंती असेल फक्त 2 मिनिटं, हे 2 सत्कार जे आहे ते आपण लगेचच करणार आहोत. आपण या स्पर्धेचे आयोजक अभिमन्यू तरे यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. माहेची शाल, महाराष्ट्राची परंपरा, अतिदेव देवो भव असा हा सन्मान इथे केला जात आहे. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर करण भोईर उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. नुकतंच मंगलमूर्ती प्रीमियर लीग संपन्न झाली, त्याचे आयोजक आहेत, त्यांचा हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. अभिमन्यू तरे यांच्या शुभास्ते आपण हा मानस सन्मान इथे करत आहोत. हा सन्मान इथे केला जात आहे.
एकच वादा अभिदादा आपल्या शुभास्ते करत आहेत, कारण की मंगलमूर्ती यांचं प्रेम भरपूर आहे अभिदादा यांच्यावरती. त्यांचं देखील तिथे भरपूर चांगलं डेकोरेशन होतं त्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर मेरी आवाज मेरी पहिचान सन्माननीय संदीपजी वखारे साहेबांचा आपण इथे मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी तालुका सन्माननीय संदीपजी वखारे एक नामांकित असे समालोचक आहेत, त्यांचं देखील एक मान सन्मान इथे करूया आपण. यस, आपण सन्मानच करूया. थोडं 2 मिनिटं थांबायचं आहे पंचांनी, कारण की हे सन्मान आपण पाहुण्यांचं करत आहोत. संदीपजी वखारे यांचा हा मान सन्मान. मित्रांनो, भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग तुम्ही बघितली असेल, त्याचे आयोजक आहेत संदीपजी वखारे. यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह आपण देत आहोत त्यांना. थँक्यू सो मच आपण आलात. त्यानंतर कम्प्युटर कॉमेंटर सुभाष धुमाल यांचा देखील मान सन्मान इथे करत आहोत आपण. ते देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता इथे आलेले आहेत. त्यांचा आपण मान सन्मान इथे करत आहोत. सुभाष धुमाल नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचक, मग दिवस असो किंवा रात्र असो, फक्त आणि फक्त कम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल यांचा हा मान सन्मान. त्यानंतर सनी भोईर देखील उपस्थित झालेले आहेत सरोली गावचे, त्यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. सन ऑफ शरद भोईर यांचे चिरंजीव आहेत, त्यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. त्यांचा देखील इथे सन्मान आपण करत आहोत. अभिमन्यू तरे यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे आपण करतोय सनी भोईर यांचं. सनी भोईर यांचा संघ सध्या मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी तयार झाला. माझे सत्कार फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अंबाडी अर्थात झिडके या गावाचा गोड आवाज रोहन पाटील आमचे मित्र यांचा देखील हा सन्मान इथं आपण करत आहोत. सर्वच आज समालोचक परिवाराचे सर्व सदस्य जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा हा मान सन्मान. या मैदानावर देखील रोहनने समालोचन केलेलं आहे आमदार चषकामध्ये. आज पुन्हा एकदा याच व्यासपीठावर त्यांचा मान सन्मान आपण या स्पर्धेचे आयोजक करतायत. त्यानंतर सुनील पाटील यांचं देखील हा मान सन्मान इथं आपण करत आहोत. पिलंजे गावचे आहेत, भिवंडीचा गोड आवाज आहे, त्याचा देखील आपण सन्मान करतोय. हा सन्मान इथे करताना आपण पाहतोय अभिमन्यू तरे या स्पर्धेचे आयोजक. हा सन्मान इथे करताना आपण पाहतोय. या सत्कारानंतर आपण थोडा मॅचकडे देखील वळणार आहोत. बाकीचे सत्कार आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर करू. सुनील पाटील सरांचा हा सन्मान, जे एक चांगले समालोचक आहेत. धन्यवाद आपण आलात. बॅक टू क्रिकेट मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जयदीप, पहिला चेंडू जयदीपचा आणि त्याच्यावर आलेला हा रिव्हर्स स्ट्रोक पाहायला मिळतोय. उलटा स्ट्रोक त्याला म्हटलं जात आहे. आणि हा चौकार पहिला बॅटनं निघताना आपण म्हणतोय बॅटरच्या नितीनच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. लक्ष छोटा आहे मात्र इरादे स्पष्ट आहेत. सरवली टीम किलरस्टिक टीम आहे. संघाकडे 8 पर्यंत फलंदाजी आहे. भूषण पाटील हे देखील जोडलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल धाव इथे मिळालेली आहे. एक चांगला स्ट्रोक आला, त्यानंतर एक सिंगल धाव देखील घेतली आहे. धावसंख्या 5 धावा बलकावर. आज या मुख्य व्यासपीठावर अर्थातच कैलासवासी महेंद्र लक्ष्मण व्यासपीठ जो आहे इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट नेते. जयदीपचा हा चेंडू आपण पाहतोय थोडासा आधीच जो बॉम्ब जो होता तो कमी होता आणि सरळ निघून आलाय. डॉट चेंडू. आज उपस्थित सर्वच पाहुणे आपण पाहतोय. अगदी पहिल्या मॅच पासून पाहुण्यांची उपस्थित झालेली आहे. जयदीप राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑफ स्टिकच्या बाहेर निघून चेंडूला उडवलाय, मात्र शतरक्षक तिथे सज्ज आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. बॅटर आउट, पहिला विकेट. यशने एक चांगली झेल पकडली आहे. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. खराब चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला.
मात्र चांगली झेल पाहायला मिळाली यश पाटीलच्या माध्यमातून. 38 धावांचा पिछा करतान आपल्याला पाहायला मिळते टीम. आपण पाहतायत मित्रांनो, JB ट्रॉफी 2025 प्रत्येक वर्षी काहीतरी नव्याने आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. आज कारोली गावचे आमचे मित्र विक्रम सर नाईक देखील आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये एन्जॉय करताना. इथून अलगच मजा आहे. विक्रम सर नक्कीच पंच आहेत, जर समालोचक असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट केली असती या क्वेश्चनसाठी, कारण की इथून मजाच ती वेगळी आहे. कारण की समोर स्पष्ट क्लिअर कट सर्व दिसतो. इथून कोणत्या प्रकारे चेंडू टाकला जात आहे, ऑफस्टिकच्या बाहेर चालले की लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. नक्कीच पंच एकदम अगदी आमच्या डोळ्याच्या समोर आहेत आणि ते नक्कीच नेहमी त्यांच्या मनामध्ये देखील समालोचन करणाऱ्यांचं कौतुक नेहमी असतो. हे आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवण्यात आला होता. जयदीप पुढील चेंडू टाकत आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅटरला हा चेंडू प्रशांतच्या बॅटवर आला नाहीये. नक्कीच पंचांकडे शेवटपर्यंत बघत राहिला की वाईट आहे की काय. मात्र चेंडू अगदी वाईटची पट्टीच्या आतमधून चेंडू लँड झाला होता. डॉट चेंडू काय गोलंदाजी पाहायला मिळते जयदीपच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रशांत साडी. ऑफस्टिकचा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला समोर. शतरक्षक आहे. सुटली आहे झेल. स्वप्न तुटलंय जयदीपचं. प्रशांतचं विकेट मिळालं असतं असं वाटत की विकेट मिळाले की काय. मात्र झेल सुटताना बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत 6 धावा, 1 गडी बाद झालेला आहे. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सन्माननीय गजानन कदम उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. स्वागत आणि सन्मान या पाहुण्यांचं देखील होणं फार महत्त्वाचं आहे. मॅच देखील तितकीच मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हे आमचे VIP डाईज दाखवला जात आहे. कारण भुईर आणि हिमांशू भुईर चर्चा करत आहेत की आपल्या गावामध्ये इतकी मोठी स्पर्धा इथे आम्हाला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून ग्रामीण संघासाठी सुंदर अशा ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आणि हे जे आहेत हे माझे मित्र आहेत. या भिवंडीचा गोड आवाज आज या मुख्य व्यासपीठावर बसलेले आहेत. रोहन पाटील यांना दाखवलं जात आहे. चर्चा करताय सुभाष जुमाल यांच्यासोबत. सुनील पाटील त्यांच्यासोबत अगदी जोडला गेला आहे. त्यांच्या बाजूला हिमांशू भोईर, करण भोईर आहेत. त्यानंतर आपण पाहतोय रवींद्र गुलवी, त्यांनी देखील आमच्या या स्पर्धेसाठी नक्कीच ट्रॉफी दिलेल्या आहेत. क्या बात आहे. अभिमन्यू तरे यांनी सांगितलं की करण भोईर भावी नगरसेवक. अगदी आता थोड्याच दिवसावर इलेक्शन आहे, मग तन्मय देखील भावी, सर्वच भावी आहेत या गावामध्ये. यस, आशीर्वाद आहे अभिदादांचं, कारण की भरपूर प्रेम आहे या दोघांवर अभिदादांचं. मग कोणताही कार्यक्रम असू द्या मंगलमूर्ती सोसायटीमध्ये फक्त आणि फक्त अभिदादा इतकाच आवाज जात असतो. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आहे. किसन मात्रे गोलंदाज झालाय. समोर बॅटल प्रशांत, मजबूत काठी के बल्लेबाज. मॅच नक्कीच ही रंगताना पाहायला मिळेल तुम्हाला. बॅटल चांगला आहे, समोर देखील तितका चांगला गोलंदाज आहे. सुभाष धुमाल एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व, चांगले समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जोडलेले आहेत. फिल्डिंग चांगली आहे, मात्र 2 धावा कंप्लीट. किसन मात्रे भरपूर वर्षानंतर आपण पाहतोय गोलंदाजीच्या भूमिकामध्ये आल्यात, कारण की थोडंसं स्ट्रगल केलं या खेळाडूने. भरपूर म्हणतात ना की एक आता खेळाडू जेव्हा फॉर्ममध्ये नसतो तेव्हा नावं ठेवण्याची कामं करत असतात, मात्र दाखवून देतोय की मी आजही गोलंदाजी करू शकतो. आणि पहिला चेंडू अगदी चांगला टाकला होता आणि बॅटरने तो स्ट्रोक खेळला होता वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग झाली होती तिथे. पुन्हा एकदा त्या दिशेने आले. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता. स्वतःला ड्राईव्ह केला होता, ते जम्प केली होती चेंडू अडवण्याकरिता, मात्र चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. 3 धावा पहिल्या 2 चेंडूवर खर्च केल्या किसन मात्रेने. नुकतंच BPL भिवंडी प्रीमियर लीग समाप्त झाली, त्याच्यामध्ये किसन मात्रे खेळला होता साई श्रद्धा टीम संघाच्या माध्यमातून आणि ते जिंकला देखील होता. BPL कॉन्फिडन्स हाय लेवल वाढला गेला या खेळाडूचं. जेव्हा एखादा मोठा चषक जर आपल्या मागे असेल तर खेळ देखील चांगला होतो. आता खेळ इथं पाहायला मिळेल. आता बॅटरला मी इथून एकच सांगेल की धावा 38 बनवायच्या, जास्ती बनवायच्या नाही आहेत. फक्त एक मोठा फटका 4 षटकामध्ये खेळायचा आहे. नितीन सज्जोदय ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. हा स्वेअर आहे, वाईट आहे.
एक्स्ट्रा धाव मिळतीये टीम जे हनुमान सरवली टीम संघाला. भरपूर जुना नाव जे हनुमान सरवली त्याचे खेळाडू आपण पाहतोय. आज परेशने गोलंदाजी केली. ॲडव्होकेट आविदादा चमकला गोलंदाजीमध्ये. सागर भोईरची तीच धार गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. बॅटर नितीन सज्ज होतोय. वेग वाढवलाय मात्र गॅप देखील शोधलाय फलंदाजाने. स्विच हिट खेळलाय. चाललाय चेंडू सीमा रेखा पार आणि पंचाकडून इथं बोल्ड झालंय. मला वाटतं हिट विकेट झालाय. अगदी काही समजलंच नव्हतं आम्हाला. मात्र पंचांनी शेवटपर्यंत रिप्लेमध्ये नक्कीच बघूया आपण. नक्कीच आपण रिप्ले बघणार आहोत. प्रिन्स मूवीज प्लीज आपला रिप्ले नक्कीच दाखवायचं आहे कारण कोणत्या प्रकारे हा स्ट्रोक खेळलाय आणि इथे हिट विकेट झालाय बॅटर. हे रिप्ले दाखवला जात आहे. क्लीन अँड नीट पिक्चर, क्या बात आहे. जेव्हा अँगल चेंज केला होता स्विच हिट खेळण्यासाठी जो स्टान चेंज केला होता तेव्हा पाय जो आहे नक्कीच एस्टाना लागला होता. तर इथे शुभागमन झालेलं आहे. आर्यन 11 आणि अद्वैत 11 टीमचे करता धरता टीम ओनर शंकरदादा झुकर यांचा शुभागमन झालेला आहे. आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. षटक क्रमांक 2 किसन म्हात्रेचं तुम्ही पाहतायत. विकेट मिळाला त्याला. असं वाटलं होतं की चौकार आले की काय मात्र पंचाने दाखवलं की हा हिट विकेट आहे. विकेट मिळालाय. एक चांगली स्थिती आहे टेमगड संघाची. किसन गोलंदाज आर के पाटील स्टँड इन कडून टेमगड संघासाठी देखील हा गाव टेमगर भादवड टेमगर पडा असा आहे आणि आपला घरचंच मैदान आहे. या हो अजून एक चांगला चेंडू आहे. अजून एक डॉट चेंडू. मॅच गरम केली आहे किसन म्हात्रेने आता आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे, रोहनजी पाटील, सुनीलजी पाटील आणि त्याचबरोबर विक्रमजी नाईक सर, त्याचबरोबर सुभाष धुमाल. खऱ्या अर्थाने आपण आपली उपस्थिती दाखवली या स्पर्धेला. आपला आम्ही आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच पुढील कामासाठी ते निघतायत, आमची रजा घेत आहेत. धन्यवाद संदेशजी वखारे आणि त्यांची संपूर्ण टीम. अजून एक चांगला चेंडू. चांगली फिल्डिंग आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. किसन म्हात्रे चमकताना या मॅच मध्ये. अगदी धावांवर रोख लावली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा जयदीपने खर्च केल्या. पहिल्या चेंडू 2 धावा आल्या. त्यानंतर सिंगल आला. त्यानंतर वाईड आला. त्यानंतर विकेट. त्यानंतर डॉट आणि एक सिंगल. म्हणजेच या षटकातील एक चेंडू बाकी आहे. धावा झाल्या धावपलकावर 11 धावा. चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये. प्रशांत असंही एक मोठा नाव आहे सर्व टीम संघाचा. मोठे फटके देखील खेळू शकते. बॉडी लँग्वेज मजबूत आहे. मजबूत एक फटका खेळावा लागेल या खेळाडूला. फुलटा चेंडू. फायदा घेता आला नाहीये. चालला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. धावसंख्या 12 झालेली आहे. आता इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावांची जी आवश्यकता आहे ती आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत. सन्माननीय प्रवीण चौधरी यांच्या माध्यमातून श्याम चौधरीसाठी बेस्ट ऑफ लक आहे आणि या स्पर्धेत त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. समीकरण थोडंसं अवघड आहे कारण की फ्लड लाईटमध्ये आपण खेळतोय. चला फिल्डिंग लावायचे. टेमगड संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. नाना स्पोर्ट टेमगर. नाना स्पोर्ट म्हटलं की नाना चषक लगेच आठवते आपल्याला. सतीशजी चौधरी आणि विजयजी चौधरी फॅम टीम आहे. फिल्डिंग लावण्याची तयारी करत आहेत. जी गोलंदाजी हवी होती किसन म्हात्रे याच्या माध्यमातून ती गोलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी नक्कीच केली आहे. फक्त आणि फक्त या षटकामध्ये देखील 6 धावा खर्च झाल्या होत्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर सिंगल वाईट. त्यानंतर विकेट. 2 सिंगल खर्च केल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज तेजस गोलंदाज आलाय. तेजस चौधरी. तेजा या नावाने फेमस आहे टेमगर गावामध्ये. पाहूया टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. थोडीशी चर्चा कमी करायची किसन. मॅच चालू करायची प्लीज कारण की जास्त वेळ झाला या मॅचला.
गोलंदाज सज्ज होते तेजस आणि फलंदाज प्रशांत. प्रशांतला मोठे फटके खेळावेच लागतील. 2 फटके येणं फार महत्वाचं आहे जनमत सर्व टीम संघासाठी. पहिला चेंडू षटकातील. पहिला चेंडू अगदी चांगला ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. खोदून काढल्या चेंडूला. एक धाव इथे पूर्ण करताना आपण पाहतोय प्रशांत. सिंगलने काहीही फरक पडणार नाहीये टीमगड संघाला. आज खऱ्या अर्थाने भरपूर मॅसेज कॉल सुरू झालेले आहेत. आज एक से बडकर एक संघानं आपण इन ॲक्शन मध्ये पाहत आहोत या स्पर्धेमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या समोरच्या स्टँडमध्ये अजूनही प्रेक्षक आपल्यापर्यंत जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक जय बजरंगा मित्रमंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकी केने देखील जोडलाय युट्यूबच्या माध्यमातून. सरोली संघाला त्याने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगला स्ट्रोक आहे. गॅप भरपूर मोठा आहे. दुरून शतरक्षक पोस्ट. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. काय फिल्डिंग आहे. काय एफर्ट पाहायला मिळाला त्या परिसरामध्ये. भरपूर वेगाने धावला होता यश. धावसंख्या इथे 14 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आता मॅच मध्ये जर यायचं असेल तर मोठे फटके देखील येणं फार महत्वाचं आहे. रणबंदी आणली आहे सरोली टीम संघावर. सागर भुईर आणि प्रशांत पाठीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या म्हणजे विकी केने आमण्यावरून या मॅचचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका उडवलाय. गॅप भरपूर आहे तिथे. मात्र खेळाडू कोण आहे तर श्याम चौधरी. वॉड कॅच. मोठा विकेट. प्रशांत डकाड मध्ये परतलाय. विकेट मिळतोय गोलंदाजाला. रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. भरपूर मोठं अंतर गाठायचं होतं मात्र मैदानाच्या आतमध्ये ही झेल पकडण्यात आलेली आहे. तर आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. फलंदाज येतोय तोपर्यंत सन्माननीय गजानन कदम साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करते अध्यक्ष अभिमन्यू तर यांना की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. गजानन कदम उपस्थित आहेत. यांचा हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे करत आहोत आपण. ओ क्या बात आहे. MPL चे विजेता संघाचे कॅप्टन आणि टीमचे ओनर गजाभाऊ गजानन कदम यांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. नक्कीच आमचं लक्ष गेलं नाही मात्र अगदी जवळून ओळखलं आम्ही. त्यानंतर आपण अतुल डॉक्टर आहेत त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. MPL मध्ये त्यांचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. त्यांचा हा सन्मान आपण करत आहोत. ना पुढच्या वर्षी चांगली टीम बनवतील ते. थोडंसं आमच्या ऑफिशियल्स कडून थोडं मॅचला फोकस करायचं आपण कारण की सत्कार देखील होणं फार महत्त्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अतुल ते डॉक्टर आहेत त्यांचा हा मानस सन्मान. हे सर्व मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे रहिवासी आहेत. त्यांचा हा सन्मान इथे करत आहोत आपण. त्यानंतर आमचे गणेश भाऊ इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करूया आपण. त्याचा हा मानस सन्मान इथे अभिदादा करत आहेत आपल्या शुभास्ते. मॅच देखील तितकीच रंगतदार मैदानामध्ये झालेली आहे. इथे सत्कार देखील फार महत्त्वाचे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील सन्मान आणि मॅचकडे आपण बोलणार आहोत. गणेश भाऊ उपस्थित आहेत त्यांचा आपण सत्कार करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजस गोलंदाजी करताना आतापर्यंत शांतता ठेवली आहे मैदानामध्ये गोलंदाज तेजसने. शेवटचा चेंडू या षटकातील. निखिलला मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर आला नाहीये. 38 धावा होत्या. असं वाटलं होतं की येत्या 14 ते 12 मध्ये मॅच फिनिश होईल मात्र टेमघर संघाने आज गोलंदाजीच्या जोरावर सध्या तरी थांबून ठेवलंय टीम सरोली संघाला. 6 चेंडूंनी आता 22 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं अवघड झालंय. 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना फक्त आणि फक्त 4 धावा तेजसने दिल्या आपल्या षटकामध्ये. आज नक्कीच याच्या अगोदर जो हिट विकेट झाला होता
आज सरोलीच्या चषकामध्ये देखील त्या प्रकारचाच आऊट झाला होता तो खेळाडू आणि आज देखील तो त्याच प्रकारे आऊट झाला. पूर्णपणे जी जिम्मेदारी जी होती ती आता इथे कांद्यावर आली आहे निखिलच्या. हे दोन खेळाडू नितेश आणि निखिल हे चांगले फटके खेळू शकतात, मात्र गोलंदाज देखील बदली होईल. इथे श्याम चौधरी येईल गोलंदाजीमध्ये. पाहूया कोणत्या प्रकारे या धावा वाचवल्या जातील की बॅटर काही नवीन चमत्कार करेल आपल्या बॅटिंगमध्ये. वेलकम हरिकेश सिंग, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भिवंडीचे सर्वच खेळाडू देखील इथे येत आहेत. समालोचक देखील आले, पंच देखील आले या स्पर्धेमध्ये. वेलकम धीरज तरे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाकाल डीजे अँड लाईट्स ऑपरेटर आहेत आणि त्यांचाच हा आपण शार्बी जे आहे पाहत आहे कलरफुल. अथर्व धाबा प्रोप्रायटर आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्याम चौधरी गोलंदाजीसाठी आलाय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आर के पाटील स्टँड इन कडून गोलंदाजी करेल. समोर बॅटर सज्ज आहे नितेश. फार महत्वाची ही गोलंदाजी. पहिला चेंडू बॅटवर आलाय, गॅप आहे तिथे, शतरक्षक मात्र काय करतोय. 1-2 का 4 आणि चेंडू सीमा पार, येतोय चौकार. जर झेल पर्यंत पोहोचला तर कदाचित झेल झाले असते. हा चित्र पाहायला मिळाला होता, मात्र झेल देखील सुटली आणि चौकार देखील गेला. इसे कहते मौका भी दिया और चौका भी दिया. आईदेवी वडूनगर टीम संघाचा जर कोणी एखादा खेळाडू किंवा प्रतिनिधी कोणी असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा, खास करून हरी जोशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चौकार आलाय, आशा पल्लवीत आहेत अजूनही. खेळपट्टीवर बॅटर आहे नितेश, प्रयत्न करतोय. प्रयत्न ही परमेश्वर, प्रयत्न करावेच लागतील. मोठा फटका, गुड नॉट टेक, सिक्सर देख. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतो षटकार. तारा मंडल मध्ये पाठवून दिलाय हा षटकार. 10 का दम दाखवला पहिल्या 2 चेंडूवर. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 26 धावा. इथून अजूनही 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच फिनिश झालेला नाहीये. हा क्रिकेट आहे, ये क्रिकेट आहे, ये जिद्द आहे. या स्पर्धेची जीत म्हणजेच ही मोठी स्पर्धा. प्रत्येकी मॅच इथे रंगत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या दिवसापासून, पहिल्या चेंडूपासून चांगले चांगले मॅचेस आपण बघितलेले आहेत. हा सामना देखील रंगताना पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये कारोली संघाला पराभूत केला तो म्हणजे वडनगर संघाने. त्याच्या अगोदर देखील एक सामना रंगला होता. हा देखील मॅच रंगत आहे. साहिलने देखील पीसी टीम संघासाठी खूप चांगली यादगार इनिंग केली. तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, समोरचा संघ एक युवा खेळाडूने भरलेला संघ होता, तो म्हणजेच रान्हाल संघ. 3 गोलंदाजाने 12 धावा दिल्या 3 षटकामध्ये आणि शेवटच्या गोलंदाजाने त्या धावा दिल्या. अर्थात 20 धावांची आवश्यकता होती, अगदी 4 चेंडूमध्येच दिल्या. हा क्रिकेट आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे या क्रिकेटची. म्हणून तर इतकी प्रसिद्धी मिळत आहे या भिवंडी परिसरामध्ये या क्रिकेटला. 4-12 आता वेळ देखील झाली आहे ती म्हणजेच सारे आकडा झालेले आहेत. 11-25 झालेले आहेत. श्याम चौधरी फुलटा चेंडू, टॉप एज चेंडू हवेमध्ये. अब राहत की सांस ली होंगी श्याम ने. विकेट, बॅटर आउट होत आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असंच म्हणूया आपण. नितेश नक्कीच असं वाटतं की स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारली. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता, हा स्ट्रोक ऑफ साईडला देखील खेळला असता धावा चांगल्या मिळाल्या असत्या. आता श्याम देखील एक मोठा खेळाडू आहे, त्याला देखील कमबॅक करायचं होता. मागच्या 2 चेंडूवर 10 धावा गेल्यात. मोठा खेळाडू तोच असतो जो कमबॅक करतो आणि ते कमबॅक पाहायला मिळाला विकेट घेतल्यानंतर. आता मॅचचं समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आवी मैदानाच्या आतमध्ये, ॲडव्होकेट आवी आले मैदानाच्या आतमध्ये. क्षमता आहे या खेळाडूकडे. सरोली टीम संघाची पुराणी तलवार आहे. 3-12 कोणाचे 12 वाजतील येणाऱ्या 3 चेंडूवर नक्कीच कळेल. श्याम चौधरी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आर के पाटील स्टँड इनकडून. हा चेंडू चांगला आहे, याच्यावर धाव मिळेल का. डायरेक्ट हिट केली आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट. आता सर्व काही जो आहे टेमघर संघासाठीच होत आहे. मागच्या चेंडूपासून विकेट आला, त्यानंतर रनआउटचा विकेट देखील मिळाला. आता 2 मध्ये 2 ठोकावे लागतील तरच मॅच जिंकू शकतो. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि 12
धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिल देखील साथ सोडताना अविच्या आपण पाहतोय खेळपट्टीवरून. बॅटर कोण येईल, सागर अजूनही का बसलाय डगआउट मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. न्यू बॅटर सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला बॅटल इथं पाहायला मिळेल. सागर देखील प्रयत्न करू शकतो. सागरकडे देखील चांगले स्ट्रोक आहेत. एक नामांकित असा क्रिकेटर आहे सागर भोईर आणि समोर तितकाच मोठा खेळाडू श्याम चौधरी. 2 चेंडूचा खेळ आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू सागर खेळ या मॅचचा काय रिझल्ट येईल येणाऱ्या चेंडूवर नक्कीच कळणार आहे. श्याम चौधरी समोर सागर भोईर सज्ज होते खेळण्यासाठी. लोअर फुलटच होता मात्र सरळ खेळल्या लॉंगनला फायदा घेता आला नाहीये. एक मोठा फटका खेळू शकला असता मात्र वेट केला आणि वेट करून एक सिंगल धाव आली. आता मॅच मी म्हणेल की एकतर्फा होताना पाहायला मिळते. 11 धावांची आवश्यकता एक चेंडूमध्ये. शेवटच्या चेंडूवर देखील फक्त आणि फक्त डॉट आणि अशा प्रकारे नाना स्पोर्ट टीमगड संघाने हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन सतीश चौधरी, टायगर ऑफ टेमघर अँड विजयजी चौधरी. कॉंग्रॅच्युलेशन टीम नाना स्पोर्ट टेमघर. हार्ड लक टफ लक जे हनुमान सरवली. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. लागोपाठचा दुसरा सामना इथे या स्पर्धेमध्ये रंगताना तुम्ही बघितला मित्रांनो. सागरने मागच्या चेंडूवर प्रयत्न करायलाच हवं होता. चेंडू तसंच होतं. थोडासा एक पाऊल जर पुढे करून जर हा स्ट्रोक खेळला असता कदाचित षटकार मिळाला असता.